केंद्रीय वस्तू व सेवा कर नाशिक, सीजीएसटी लेखा परीक्षण आयुक्तालय आणि सीजीएसटी अपील आयुक्तालय यांच्या वतीनं जीएसटी दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर त्रिमूर्ती चौक येथील सीजीएसटी भवनापासून सायकल रॅली काढण्यात आली. नागरिकांमध्ये सीजीएसटी विषयी जनजागृती व्हावी यादृष्टीने निघालेल्या या रॅलीत आयुक्त हेमलता राय आणि राकेश लाडवाल उपस्थित होते. दिवसभरात प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. दुपारी जीएसटी अपीलीय न्यायाधिकरणचे न्यायिक सदस्य रमेश नायर यांच्या उपस्थितीत विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आयुक्त हेमलता राय, राकेश लाडवाल, एस.बी. देशमुख, निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांच्यासह विविध व्यापारी आणि व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं. त्यानंतर आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सहाय्यक आयुक्त पी.के.जे. यांनी संगीतबद्ध केलेल्या जीएसटी गीत हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. यानंतर व्यापार सुलभीकरण कार्यक्रमात स्वेच्छेने कर अनुपालन करणाऱ्या 10 करदात्यांचा सत्कार करण्यात आला. हेमलता राय, शिवाजी सुरळकर आणि जयशंकर अय्यर विभागाची कार्यपद्धती, प्रशासनातल्या करिअरच्या संधी याविषयी मनोगत व्यक्त केले. आज जीएसटी की 9वीं वर्षगांठ है और इन 9 सालों में जीएसटी में काफ़ी प्रोग्रेस हुआ है. नासिक आयुक्तालय की तरफ से 5,331 करोड़ का रेवेन्यू कलेक्शन पिछले साल था और हमारी ऐसी आशा है कि ये रेवेन्यू कलेक्शन हमारा आगे बढ़ता ही जाएगा. आज के इस दिवस को मनाने के लिए हमने एक सुबह सुबह साइकिल रैली की है. हमारे ऑफिसर्स उस साइकिल रैली में शामिल थे और करीब यहाँ से लेके गोल्फ क्लब तक हमारी साइकिल रैली थी, लोगों में प्रेरणा पहुँचाने के लिए, जीएसटी डे के लिए अवेयरनेस पहुँचाने के लिए. और आज सुबह हमारा स्कूल के विद्यार्थियों के साथ भी इंटरेक्शन हुआ, जिसमें हम उनको सचेत और सजग बनाना चाहते थे. जीएसटी के बारे में उनको काफ़ी समझ है और उस समझ को हम और प्रेरित करना चाहते थे कि हमारा टैक्स भरना कितना ज़रूरी है. दोपहर में हमारा एक फॉर्मल फंक्शन होगा, जिसमें हम हमारे यहाँ पे जिन ऑफिसर्स ने अच्छा काम किया है और जो ट्रेड एंड इंडस्ट्री से अच्छा रेवेन्यू जिन्होंने जनरेट किया है, इन सारे लोगों को फेलिसिटेट करेंगे. इसके साथ ही हमारा एक कल्चरल प्रोग्राम होगा फॉर्मल फंक्शन के बाद, जिसमें हमारे ऑफिसर्स जो इन हाउस टैलेंट है वो अपना एक कल्चरल प्रोग्राम एग्जिबिट करेंगे. मी शिवाजी सुरळकर, असिस्टंट कमिशनर जीएसटी नाशिक इथे कार्यरत आहे. जीएसटीला आज 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 10व्या वर्षात पदार्पण. त्यानिमित्ताने आमच्या ऑफिसच्या विभागाने बरेच काही कार्यक्रम आयोजित केलेले होते. जसं लहान मुलांसाठी ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स, ऑफिसर्ससाठी क्विज कॉम्पिटिशन्स, आज सकाळी सायकल रॅली आपण केली. त्यानिमित्ताने लोकांना एक संदेश द्यायचा प्रयत्न केला की आपण टॅक्स नियमित भरावं आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सहकार्य सर्वांनी करावं. तसेच जे शाळेचे विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, 9वी, 10वी, 11वी, 12वीचे नाशिकचे जे प्रसिद्ध शाळा आहेत तिथले विद्यार्थी काही आलेले, त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन झालं आणि त्यांना जीएसटीबद्दल सांगण्यात आलं की जीएसटी कसा टॅक्स आहे, देशाला तो कसा मदत करतो आणि त्याचे काय फायदे आहेत. त्यानंतर आज आम्ही निमा हाऊसमध्ये दुपारी एक सत्र ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये जेवढे नाशिकचे मोठे मोठे इंडस्ट्रीज आहेत, नाशिकचा परिसर, नाशिक जो कमिशनरेट आहे त्याच्यामध्ये धुळे, जळगाव, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार हा सर्व एरिया येतो. तर तिथले जेवढे काही इंडस्ट्रीज आहे मेजर मोठे मोठे जे प्रामाणिकपणे टॅक्स भरतात आणि त्यांचं मोठं योगदान आहे, त्या सर्वांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. त्यांचा सत्कार केला जाईल आणि आमचे जे ऑफिसर्स आहेत ज्यांनी वर्षभर चांगलं काम केलं, चांगलं डिटेक्शन केलं, रेव्हेन्यू गव्हर्नमेंटला दिला, त्यांचा सुद्धा सत्कार या निमित्ताने करण्यात येणार आहे. तसेच आमच्या ऑफिसर्सचे काही मुलं किंवा ऑफिसर्स स्वतः ज्यांना आवड आहे गाण्याची, काही वाजवण्याची, म्युझिक म्हणा, डान्स म्हणा, तो सुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे. आमचे एक चीफ गेस्ट आहेत जे मुंबईवरून येत आहे, नायर साहेब म्हणून, जे सीस्टॅटचे मेंबर आहेत. जो जीस्टॅट म्हणतो आपण, जो अपिलेट अथॉरिटी ठेवलेली आहे, त्याचे मोठे अधिकारी ते पण येत आहे. तर या निमित्ताने जीएसटी डे निमित्ताने मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देईन आणि जीएसटीला लोकांनी भरभरून आपला टॅक्स यथो टाईममध्ये भरला एवढंच मी आवाहन करेन. धन्यवाद. मैं जयशंकर अय्यर, असिस्टेंट कमिश्नर सेंट्रल जीएसटी नासिक में कार्यरत हूँ और मैंने जीएसटी पर एक गीत लिखा है, उसे
उसकी रचना भी की है, संगीत रचना भी की है और गाया भी है। इस गीत को आज के दिन जीएसटी डे के दिन इसे प्रसारित किया जाएगा। ये यूट्यूब चैनल पर है और इसे कृपया सुनिएगा। इसमें इस 9 साल के जीएसटी की यात्रा की पूरी कहानी दर्शाई गई है। कृपया इसे सुनिएगा। इसके बोल हैं, आओ सुने जीएसटी की 9 साल की गाथा हम, एक देश एक कर और एक बाजार की गाथा हम। कार्यक्रमास आयुक्त एस.बी. देशमुख, अतिरिक्त आयुक्त अजित दान, डी. रणजित कुमार, अनुश्री हर्दीकर, सह आयुक्त शांतनू, सहाय्यक आयुक्त पी.के.जे. अय्यर, तुषार डोभाल, अंजुम तडवी, मिलिंद तिडके, गीतांजली सांगळे, मेरी जोसेफ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा खान, राहुल खेडकर, अमोल सैतवाल, पी.टी. गायधनी, संजय सोनवणे, लेखाधिकारी विद्या वाघमारे आदींनी परिश्रम घेतले. या दरम्यान अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सर्वांची मने जिंकली. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.